पडद्या आडमधचे हिरो, कारण पडद्याच्या पाठीमागे ते असतात, कारण सर्वकार सूत्रधार आपण पाहतोय. त्याचबरोबर tenniscricket.in ची संपूर्ण टीम, DJ अक्षय, DJ ॲनी यांना घेऊन जाऊया. त्याचबरोबर संस्कार एंटरप्राइजेस लाईटची अप्रतिम उत्तम सोय. मित्रांनो, जर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर जरूर इथे बोर्डवरती आहे, लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दिला जाईल. संस्कार एंटरप्राइजेस अँड बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स म्हणून संस्कारचं नाव कर्जत मध्ये आहे. पहिला चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बंटी सुमित आपण पाहतोय गोमारे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली. पहिला चेंडू आपण पाहतो, सुरेख चेंडू या ठिकाणी. इथे स्टेप आउट केले, समोर चेंडू आपण पाहतो उडवला गेलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. 20 स्टेप मध्ये चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट, हाय यूज, हँडसम ब्युटिफुल सिक्सर. थँक्यू 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 योगेश कांबरे यांच्या बॅट मधून आपण पाहतो षटकार या ठिकाणी आलाय. इथे पॅडल करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. डॉट चेंडू आपण पाहतो, निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. उद्या इथे जे पहिला सामना खेळणार आहेत ए पोल मधील त्यांनी ठीक 4:48 ला या ठिकाणी उपस्थित व्हायचं. 4:50 ला इथे टॉस होईल. 10 मिनिटांमध्ये 5 वाजता पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. इथे टॉस केला, बराच काल चेंडू अमित सुमित गोमारे गोलंदाजी सजवतोय. बॅक टू फ्लो, फलंदाज बाद, कॉटन बोल्ड. पहिला झटका, पहिला आदरा, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज झाला मार्गस्थ, पहिला फलंदाजी झाली हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. ठोक डिझे. थँक्यू. लाईव्हच्या माध्यमातून कमेंट अजय दादा, कॅमेरामॅनला एक विनंती केली जाते, कॅमेरामॅन जरूर त्या ट्रॉफीवरती एकदा फोकस करा. प्रत्येक जण बोलतोय हा ट्रॉफीज ज्या पाहिजेत ना क्रिकेटच्या मैदानावरती, त्या ट्रॉफीज आपण त्या ठिकाणी पाहतोय. जसं वेळ भेटेल दादा इनिंग ब्रेकमध्ये या, जसं ओव्हर संपल्यानंतर त्या ट्रॉफीज कव्हर कर, कारण इथलं जो मिडल कॅमेरा कव्हर करू शकत नाही, पण जे आपले मेन आणि बॅक टू जे कॅमेरा आहेत ते जरूर कव्हर करू शकतात. ट्रॉफी सध्या एकदा तरी कव्हर करा. जाऊया मैदानावरती. आपण पाहतो सुमित पुढचा चेंडू घेऊन येतोय. 5वा चेंडू असेल. इथे फुल टॉस चेंडू, फुल लेनचा चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संभा आहे. कोणी? बंटी आहे, बंटी वाघे. दोघे बंधूचे, संभा बंटी दोघे भाऊ. समीर मुकणे त्याच्या सोबत आहे. इथे पाहतोय सुरेख फटका, पुन्हा एकदा हवाई सफर. याच्या बॅटला आहे 100 ग्रॅम वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. ठोक डिझे. थँक्यू डिझे मास्टर. या षटकाच्या सहाय्याने धावसंख्या स्कोर कर पहिल्या षटकात जाऊन पोहोचली ती 13. 1/13. थोडंसं फास्ट घ्या मित्रांनो, थोडंसं आपण फास्ट घ्यायचं. याच्या सांगितलं त्याच्या बॅटचं आहे 900 ग्रॅम वजन. धावा भेटल्या शेवटच्या चेंडूवरती अर्धा डझन. धावा 900 ग्रॅम, 800 ग्रॅम, 1100 ग्रॅम, 1000 ग्रॅम अशाच बॅटचं वजन आपण पाहतोय. आणि तो 1100ची बॅट वापरतो ना, तो तगडा फलंदाज. जसा 12 प्लेअर आमच्या बाजूला बसलाय. चांगले फोटोग्राफर पण आहेत ते, चांगले 12 प्लेअर, लकी प्लेअर आहे त्यांचा. बंडी वाघे आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या षटकात 13 आल्यात. याच पद्धतीने चालले तर 39-40 धावा होऊ शकतात.
इथे फुल लेंथचा चेंडू, फुलटा चेंडू आहे. बराच काळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये त्या ठिकाणी होता क्षेत्ररक्षक. थँक्यू डीजे मास्टर. बघा ज्या प्रेक्षकांना ट्रॉफीज पाहायच्या होत्या, बघा ट्रॉफी पाहू शकता. 8 फूटपेक्षा जास्त मोठी ट्रॉफी आपण पाहतो आहे. चमचमत्या ट्रॉफीज पाहतो मित्रांनो. कशासाठी केलं जाते? गावाच्या प्रतिष्ठेची केले जात आहे. आणि गावामध्ये जल्लोषाची जी यात्रा करायची असते त्या यात्रेसाठी ट्रॉफीची गरज असते. ती ट्रॉफीसाठी आमच्यासाठी देवता आहे. आम्ही जर कुणाला विचारलं, कुणी आम्हाला विचारलं ना अजय दादा तुमचा जात धर्म काय, आम्ही सांगतो क्रिकेट. आम्हाला क्रिकेट शिवाय काहीच नाही. एक वेळ बायकोशी 4 दिवस बोलू शकत नाही, पण क्रिकेट एक दिवस पण आम्ही सोडत नाही, कारण क्रिकेट आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. डे नाईट क्रिकेट आणि जर बोलतात. इतर खालवा टप्प्याचा चेंडू पंचांनी बोट उंच केले, फलंदाज होतोय बाद. LBW लेग बिपरची अपील पंचांनी उचलली. झटका झटका आणि झटका पुन्हा एकदा पाहतोय. प्रशांतता माघारी परत तो नवीन फलंदाज मैदानावरती कल्पेश जाऊन पोहोचलाय. थँक्यू मास्टर. करावं कसं कार्य हे मनीरूपी दिसावं आणि खऱ्या अर्थाने आयोजनामध्ये नट नवरी सारखी ही रजनी दिसावी. खऱ्या अर्थाने सुंदर आयोजन नियोजन पाहतोय. बंटी वागे सुरेख कामगिरी करतोय. इथे लंगा फ्रीजर मध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी संभा कोणत्या प्रकारची चुकी नाही आपण पाहतो. सिंगल या ठिकाणी पाहिली गेली, कमबॅक केलं या ठिकाणी बंटी वाघेने. लगातार 2 विकेट पाहिले गेले, त्यानंतर सिंगल येईल. धावसंख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती 1 for 14. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथे पुन्हा एकदा शॉर्ट राहिला. बराच काळ चेंडू सुमित गोमारे पुन्हा एकदा चेंडू खाली येतोय. इथे कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. एकाहून एक सरस फलंदाज बॅक टू पवलन होता. तू चल मै आया, तू चल मै आया. आता पाहूया कोण मैदानावरती जातोय. तो स्ट्राईकला तो पर संधी. डीजे ऑपरेटर डीजे अक्षय. क्रिकेटचा हंगाम डे नाईट रजनीचा सुरू झालेला प्रवास. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्फूर्ती चषक 2025. कुमार अजयजी रवींद्र दिघे सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक यांच्या माध्यमातून सुरू झालेला आजच्या रात्रीचा रजनीचा प्रवास. बंटी पुन्हा एकदा तयार. इथे पाहतोय अलेक्स्टेमला चेंडू होता. रोशन मोडकच्या बॅटमधून येतोय. टिक बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. इथे आला चौका. ठोक दिले. मास्टर त्याने ज्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली होती त्यानंतर रोशन मोडक अनेक वर्ष सलामी म्हणून काम केले त्यांनी. आणि इथे पंचांनी क्लॅम पकडलाय. पुन्हा एकदा बंटी सांगतो किती बार चलेगा तेरा बल्ला. एक लगेगी मेरी गेंद. बल्लेबाज बॅक टू पवेलियन. विकेट आता परत 5 विकेट पाहतोय. या षटकात 4 विकेट आले. बंटीने जरूर 7 धावा एक षटकार खाल्ला होता, त्यानंतर विकेट पाहिलं गेलं. धावसंख्या स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती. पहिल्या षटकात होत्या आपण पाहतो 13. इथे आल्यास चौकार आलता तो. ओके 5 धावा आल्या. धावसंख्या स्कोर कार्ड
18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शंतनू नवीन फलंदाज आपण पाहतो. दोन युवा सितारे मैदानावरती. आघाडीचे सर्व फलंदाज माघारी आले. असं वाटलं होतं रोशन मोडकने सुरुवात केली, चौकार लगावला होता. अनेक वर्ष जय भवानी वावलोली संघाचा सलामीचा फलंदाज म्हणून रोशन मोडक, आणि सध्या प्रॅक्टिसमध्ये नाही आहे. इनफॉर्म आपण पाहतो होणं गरजेचं असतं, त्याला प्रॅक्टिस लेणं गरजेचं असतं. आउटफॉर्म हे सध्या प्रॅक्टिसमध्ये नाही आहे. पण पहिला चेंडू आपण पाहतो लगावला तरी बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये तो चौकार जरूर आला होता. त्यानंतर कमबॅक बंटीने तंबूचा रस्ता धाडला. चांगली गोलंदाजी बंटीची. 4 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. इथे गोलंदाज शेवटचा अंतिम षटक, तिसरं षटक करण भुंडारे. इथे ब्लॉकआउट टाकलेला चेंडू आपण पाहतो. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी आहे. किरण एक धाव घेतली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. थोडस आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा चुकी. काय घडलं, काय बिघडलं, चेंडू मला समजेना, चेंडू माझ्याकडे उमजेना. काय गरज होती, कशासाठी गरज होती. एक धाव पूर्ण झाली होती. त्यानंतर दोघे मध्यंतर गेले. तू धाव मी धाव, मी धाव तू धाव. नवाबगिरी मैदानात दिसून आली, त्याचं रूपांतर झालं धावबाद. दिवस प्लॅटफॉर्मला गेलो ना डीके सर, ट्रेन लेट असेल तर तकलीफ होते ना, ती तकलीफ आयोजकांना आज झाली. चला धावबादचा विकेट पाहिला गेला. 6व्या क्रमांकाचा फलंदाज माघारी आलाय. 19 धावा. नवीन फलंदाज जयेश. तगडा फलंदाज आहे जयेश. इथे टॉस केलाय चेंडूला. आपण पाहतोय संभा पोचणार का तिथपर्यंत. हा इथे आपण पाहतो 2 धावा दूरवर होता चेंडू. 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूवरती पाहतोय. तर तिसऱ्या पदाची मागणी केली. या जगदीश सर प्लीज. हा चेक करायचा, पुढचा चेक करायचे. ओके वेट. बॅट्समन इथे पंच तयार झालेत. आपण तो चेंडू चेक या ठिकाणी केला जातोय. फेर डिलिव्हरी दिली पंचांनी आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. माझा कॉल होता सर, मी त्यांनी तिकडे सुरुवात केली. आपण कॉल दिला होता आणि बॉल चेक केला इथे, आणि त्यांनी आता हा चेंडूवरती
चला पुढचा चेंडू. इथे आपण पाहतो पुन्हा एकदा ससोला फलंदाज. डॉट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती आहे. 22 नवीन फलंदाज आपण पाहतो सामना करील करणचा. पुढचा चेंडू असेल पंचाच्या डाव्या साईडने. इथे कव्हर पॉइंट मध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. किरण एक चेंडू आपण पाहतो उचलला जातो. एक धाव घेतली जाईल, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे फलंदाज पुन्हा एकदा धावबाद. आणखीन एक झटका दिला जातोय. वावलोली संघ आपण पाहतो सध्या तरी विकेटचं पतन या ठिकाणी पाहिलं जातं. धावसंख्या स्कोर कार्ड 22 आकड्यावरती 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू असेल इनिंगचा. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहे. आज संघासाठी नाही आहेत केलं काहीसा त्रास आहे, इंजर्ड आहे ते. गोलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा तयार. नवीन फलंदाज नयन. शेवटचा चेंडू असेल नयनसाठी. इथे पंचाच्या डाव्या साईडने चेंडू टाकलाय. आपण पाहतो एसटीच्या पाठीने थोडीशी गडबड या ठिकाणी. मनोज त्या ठिकाणी बॅकअपला तयार आहे. इथे आपण पाहतोय आणि इथे बाट उंचवली त्यामुळे फलंदाज धावबाद. पंचाने बोट उंच केलं या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धाव्याने 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 23 या आकड्यावरती. 24 धावांची गरज, प्रति षटक 8 धावांची गरज असेल विजयासाठी श्री 11 गावदेवी कोल्हाटे संघाला. चला या कोल्हाटे संघ लगेच बाहेर या. आणि कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 शेवटचा अंतिम सामना, शेवटची इनिंग. चला श्री 11 गावदेवी कोल्हाटे संघ. दुसरीला आउट झालाय तो. हा 24 पायत. ओके काही टेन्शन घेऊ नका. हा कोरोनामध्ये कॉलेज बंद होता, आम्ही चालू होतो. काही टेन्शन नाही. 24 धावांची गरज. या धावांचा पाठला कशा प्रकारे होईल ऐकूया आपण योगेशजी ढोले यांचा आवाज. जाऊया पुन्हा एकदा योगेश सर यांच्याकडे. कॉम्बॉक्स मध्ये बदल झालाय. संदीप बोराडे सर गारठलेत पण आवाज या ठिकाणी ऐकणार योगेशजी ढोले घाबरले बघा लगेच. योगेश वाघ यांचा आवाज कसा ऐकणार आम्ही.
चला चला मॅच कडे जाऊया. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 पर्व दुसरं आपण पाहताय. ही क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथून जिंकला तर किमान एक ट्रॉफीसाठी हकदार तुम्ही नक्कीच आपल्याला होताना पाहायला मिळतील. इथून पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री 11 कोलारे टीमनं धावा बनवल्या 23. अनुश्र 11 वावलोली टीमनं धावा बनवल्या 23 आणि 24 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. ते श्री 11 कोलारे टीमच्या अगेन्स्ट पहिला बॉल इथून आपण पाहतोय निर्धाव आला आहे. गोलंदाज धनराज कांबेरे आपण पाहताय या ठिकाणी पहिलाच बॉल निर्धाव फेकत असताना. यावेळी लोअर फुलटॉस होता, ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये त्या ठिकाणी अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. अगदी जर पाहायला गेलं ना तर बॉल आणि चेंडू मधलं अंतर फार कमी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बॉल तुम्हाला अगदी जबाबदारीने इथून हातलायचा आहे. परंतु त्याच बॉल वरती जर पाहायला गेलं ना तर इथून एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. श्री 11 कोलारे टीम कडनं ड्राईव्ह केला, एक धाव इथून पाहायला मिळते. अकाउंट ओपन झालंय स्वतःचं संघाचं. सुमित ऑन स्ट्राईक, त्यानं पहिला बॉल फेस केला. आता कुमारला पण इथून पाहतोय, परंतु कुमारच्या विरोधामध्ये अगदी लेफ्ट हँड गोलंदाज आहे, त्याच्या विरोधामध्ये राईटी फलंदाज आपण पाहताय. एक अँगल क्रिएट होतं आणि अँगल क्रिएट होत असताना अगदी बाहेर बॉल निघतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धनराज कांबेरेनं या स्पर्धेमध्ये ऍज अ गोलंदाज चांगली कामगिरी केली आहे. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल अगदी पडल्यानंतर बाहेर निघतोय. राईट हँड फलंदाजाच्या विरोधामध्ये लेफ्ट हँड गोलंदाजाचा हा अगदी आपण पाहतोय लेग कटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अँगल क्रिएट होतोय आणि एक नॅचरल स्विंग देखील आहे तो मैदानाच्या आतमध्ये. इथे एज लागली पाठीमागे फ्लाइंग स्लिपला. प्रशांत मोडकनं जबरदस्त कामगिरी हाताळली आहे. एका हातानं बॉलला स्टॉप केलं. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. या एके धाबेने जर पाहायला गेलं ना तर धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 धाबा फलकावरती. टार्गेट तुमच्या समोर 24 धावसंख्येचं आहे. 18 बॉलमध्ये 5 बॉलमध्ये धाबा आल्यात त्या उग्या 2. धनराज कांबेरेच्या या षटकामध्ये पूर्णपणे खऱ्या अर्थाने ही मॅच अवलंबन आहे. कारण की P1चं पहिलं षटक आहे, रिस्ट्रिक्शन असणारं षटक. त्याच्यामध्ये थोडेसे फलंदाज आक्रमक होतात, परंतु त्या आक्रमक फलंदाजांना त्यानं थांबवलंय. पुढे सरसावून फटका अगदी आपण पाहतोय. स्टेप आउट केलाय त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग योगेश कांबेरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. थोडेसे स्ट्रेच झाले आणि एक धाव इथून कंप्लीट झाली. धाव फलकावरती आपण पाहू शकता. एक षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा बिनबाद 3 धावा धाव फलकावरती आल्यात. श्री 11 कोलारे टीमच्या 24चा पाठलाग करत असताना अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये इथून बनवायचं आहे त्या 21 धावा. 12 टीमच्या 24चा पाठलाग करत असताना 18 बॉल मध्ये आणि आता 12 बॉल मध्ये 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. इथून खऱ्या अर्थानं श्री 11 कोलारे टीमला गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता अमोल मोडक. आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेल्यानंतर अमोल मोडकनं स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे. कारण की ज्या वेळी आपण पाहतोय ना वावलुली टीम खऱ्या अर्थानं या डावा डिफेन्स करत असते आणि ज्यावेळी 3 षटकांची मॅच असते त्यावेळी अमोल मोडक स्वतःला थांबवतो आणि तिथे मात्र अगदी नयन आणि कल्पेश आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी करत असताना. परंतु या मॅच मध्ये, या निर्णायक मॅच मध्ये, ज्या डिसायडर मॅच मध्ये आपण पाहताय अमोल मोडक स्वतःकडे जबाबदारी घेऊन आलाय. सेकंड ओव्हर मध्ये समोर आपण पाहताय लेफ्टी फलंदाज सुमित ऑन स्ट्राईक आहे. पहिला बॉल अगदी आपण पाहताय आउटसाइड लेग स्टंप. पंच इथून सांगतात व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव फलकावरती आपण पाहू शकता. धाव फलकावरती आल्या 4, म्हणजे अजूनही आता इथून बनवायचे त्या 20 धावा. 24चं टार्गेट आहे श्री 11 कोलारे टीम कडे. अनुश्र 11 बावलोली टीमनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 23 बनवला आणि पहिल्या ओव्हर मध्ये इथून त्या धावसंख्येचा बचाव करत असताना धनराज कांबेरेनं धावा खर्च केल्या त्या अवघ्या 3. इथून अमोल मोडक पहिली धाव अवंतरच्या साह्यानं इथे खर्च करतोय.
चांगली मॅच पाहायला मिळते. शेवटची मॅच चित्त थरारक मॅच आपल्याला मैदानाच्या आत. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलला काढला, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत फक्त इथून सिंगलच पाहायला मिळते. नयन होते त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये फिल्डरला देखील अगदी आपण पाहतोय थोडासा त्रास होतो. त्यानंतर आमच्या स्क्वेअरलेग अंपायरला देखील त्रास होताना पाहायला मिळतो आणि गोलंदाज देखील खऱ्या अर्थानं त्रासामध्ये पाहायला मिळतात, कारण की त्यांना देखील प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन चेंज करायची असते आणि तेच सूत्र आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं श्री 11 कोलारे टीमकडनं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धाव फलकावरती आपण पाहत आहे 5. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अमोल मोडक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकता. वेगवान बॉल होता, बाहेर निघणारा बॉल, अगदी लेग कटरचा वापर केला आणि तिथून जर पाहायला गेलं तर पंच कोणताही निर्णय देत नाही, म्हणजे हा डॉट बॉल असेल. या डॉट बॉलने कोणतीही धाव फलकावरती येणार नाहीये. धावा अगदी तिथेच आपल्याला पाहायला मिळतात 5. हा डॉट बॉल बरेच काही सांगून गेलाय श्री 11 कोलारे टीमच्या फलंदाज कुमारला. इथे फिंगर रोल केले, पाठीमागे बॉल एसटी रक्षक रोशन मोडकनं झेल कॅरी केला. अखेर पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना अमोल मोडकनं आपल्याकडे जबाबदारी का घेतली दुसऱ्या षटकाची, ती ताकद मैदानाच्या आतमध्ये त्यांना दाखवली आहे. त्यानं विकेट मिळवली. आपण पाहताय फलंदाज कुमारला इथून त्यानं परतीचा प्रवास करावा लावलाय. पहिला आदरा मिळालाय. 24 धाव संख्येचा पाठलाग करत असताना श्री 11 कोल्हारे टीमला सुमितच्या कुमारच्या माध्यमातून. झटकाच आहे अगदी आपण पाहताय श्री 11 कोलारे टीम साठी, कारण की इथून आपण पाहताय कुमार हा फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय समीर 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत 2 धाबा खर्च केल्यात, एक अभ्यंतरची, एक सिंगल आली होती बॅटच्या साह्यानं. वेगवान बाटला चेंडू स्पर्श झाला, एक रक्षकाकडे निघाला. बॅक टू बॅक विकेट. दे धक्का, दुसरा धक्का मिळतोय श्री 11 कोल्हारे टीमला. धाव फलकावरती त्या 5. इथून या षटकातील चेंडू समाप्त झाले. 4 रन्स आला, 2, एक अभ्यंतरची, एक बॅटच्या साह्याने, एक डॉट बॉल आला, 2 विकेट आल्या. 19 अजूनही बनवायचे आहेत. अमोल मोडक काही जबरदस्त गोलंदाजी साकारतोय. हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट टर्म पुल करायचा होता, फटका फसला. अमोल मोडक विकेट, हॅट्रिक कंप्लीट करतोय. काय जबरदस्त स्पेल हाताळला अमोल मोडकनं, विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. जबरदस्त कामगिरी अमोल मोडकची. पाहायला मिळतं की किस्म है कितना दम, कारण की अजूनही जर पाहायला गेलं ना
तर 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉलमध्ये धाबा बनवायच्या आहेत 19 धाबा. हा मूल मोडकनं आईन मोक्याच्या वेळी ही धोक्याची घंटा वाजवली आहे. श्री 11 कोलारे टीमच्या अगेन्स्ट विकेट हॅट्रिक त्याने मिळवली आहे. परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती जर पाहायला गेलं ना, सुमित अजूनही आहे. इथे देखील आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुमित जो नॉन स्ट्राईक एंडवरती गेला ना, त्याला स्ट्राईक वर आणण्याचं कामच झालं नाही श्री 11 कोलारे टीमच्या फलंदाजांकडून. कारण सुमितकडे ती खऱ्या अर्थाने क्षमता आहे, सुमितकडे ती जिद्द आहे, सुमित हे काम करू शकतो. त्याला स्ट्राईक वरती जर आणलं असतं ना, तर कदाचित या षटकामध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु त्याला अगदी 6 बॉल नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवलं आणि आता फायनली 6 बॉल मध्ये तो ऑन स्ट्राईक आहे. आता 6 बॉल आणि धाबा बनवायच्या आहेत त्या 19. ते ऐकण्यापूर्वी, ते सांगण्यापूर्वी आपण जाऊया आमच्या डिजेन मास्टर कडे, त्यांना देऊया संधी. बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 19 धाबा बनवायचे आहेत. ऑन स्ट्राईक लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहता या ठिकाणी सुमित, जो सलामीला गेला, जो ट्रम्प कार्ड आहे श्री 11 कोलारे टीमचा, ज्याच्याकडे ती खऱ्या अर्थानं धमक आहे, ज्याच्याकडे ती ताकद आहे इथून देखील मॅच मध्ये कलाटणी देण्याची, तो सुमित ऑन स्ट्राईक आहे. परंतु त्याच्या समोर जर पाहायला गेलं ना, तर कल्पेश अगदी फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो कल्पेश गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय, पंच इथून मात्र आम्हाला सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. म्हणजे आता 6 बॉल 18चं इक्वेशन पाहायला मिळेल. धाव फलकावरती आपण पाहू शकता 6. अमोलनं देखील पहिला चेंडू अगदी अव्वंतर फेकला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये का. 6 बॉल 18 धावसंख्येची गरज. अमोल मोडक थोडस कान मंत्र देत असताना लेफ्टी गोलंदाजाच्या विरोधामध्ये लेफ्टी फलंदाज थोडस सोपं असतं. आता ते सोपं इथून कसं असेल ते देखील पाहावं लागेल. समोरच्या दिशेनं लॉप केलंय बॉलला, बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा पार, सुमितच्या बॅट मधून आलाय. या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा, आपल्या टीमचा आत्मविश्वास वाढणारा आणि मॅच मध्ये पुनश्च एकदा शिरकाव करणारा हा दिमागदार षटकार. पाच बॉल 12 धावा. सुमित समोरच्या दिशेनं जेवढ्या वेगानं टाकला होता तेवढ्याच वेगामध्ये प्रत्युत्तर करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. फलंदाज सुमित ऑन फायर नाव. 2 बॉल मध्ये 2 विकेट.
वावलुली टीम. अक्षय आमचे डीजे ऑपरेटर आपण पाहत आहे, त्यांच्या माध्यमातून काय संगीत. बॉल द्या, बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉल गेलाय. बॉल द्या, बॉल सर, बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये लगेच. मॅच त्या ठिकाणी थांबली आहे. काय जबरदस्त मॅच फिरवलंय. मी म्हटलं होतं षटक अगदी चालू होण्याच्या अगोदरच म्हटलं होतं, जो सुमित नॉस्ट्राईक एंड वरती होता त्याला 6 बॉल खऱ्या अर्थानं प्रतीक्षा करावी लागली होती. परंतु जसा सुमित स्ट्रायकिंग एंड वरती आला आणि त्याच्या बाट मधून हे देखणं दिमागदार दर्जेदार 2 षटकार पाहायला मिळालेत ना, अगदी आपल्या टीमला या मॅच मध्ये पुनश्च एकदा अगदी आपण पाहता आणून ठेवलाय. दाखवलंय त्यानं, मी अजूनही मैदानाच्या आतमध्ये, माझी बॅटिंग अजून येणं बाकी आहे. आता इथून जर पाहायला गेलं तर येणारे बॉल शिल्लक असतील ते 4, धावा बनवायचे त्या 6, धाव फलकावरती आल्यात 18. आता इथे कहाणी ट्विस्ट निर्माण झालाय. 4 बॉल 6 धावसंख्येची गरज. बघा 6 बॉल मध्ये 19 बनवायच्या होत्या. पहिला बॉल अवंतर, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. कल्पेशला कमबॅक करावा लागेल. पुनश्च एकदा लॉब केलाय. यावेळी लॉंग ऑफ मध्ये 1 तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव आणि इथे मात्र आता धोक्याची घंटा. पंच इथून चेक करतील फलंदाज नेमका कोणता बाद आहे. इथे स्ट्राईक रोटेशन झालंय की नाही चेक केलं जाईल. टेनिस cricket.in च्या माध्यमातून अगदी खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर प्रशांत पवार ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आणि अगदी आमचे तिसरे पंच देखील या ठिकाणी आपण पाहताय. सुमितला इथून परतावं लागेल. क्रॉस झालेच नाही. अगदी आपण पाहताय सुमितला स्ट्राईक हवी होती आणि तिथे मात्र सुमितने स्ट्राईक सोडली. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते ना, त्यांचं कौतुक करायला हवं. त्यांनी फेकी अगदी अचूक केली नॉन स्ट्राईक एंड वरती योगेश कांबरे यांनी. आणि जो सुमित खऱ्या अर्थानं आक्रमक बॅटिंग करत होता, ज्यानं या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलं होतं, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले होते. ऐन मोक्याच्या वेळी खऱ्या अर्थानं अनुश्र 11 वावलोडी टीम साठी धोक्याची घंटा बनला होता, त्या सुमितला इथून परतावलाय. चुकी झाली मैदानाच्या आतमध्ये. सुमित इथून बाद झालाय. येणारे बॉल आता इथून शिल्लक असेल ते 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 5. 3 बॉल 5 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर लगेच दाखल व्हायचंय. सुमितचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं, ज्या प्रकारे त्याने मैदानाच्या आतमध्ये इनिंग खेळली आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल हे मॅच सुरू होण्या अगोदरच म्हटलं गेलं होतं, कारण की दोन्ही टीम जर आपण पाहायला गेला तर एकाच कॅलिबरच्या आहेत. एकमेकाच्या अगेन्स्ट इथून लढताना आपल्याला पाहायला मिळतं. संघर्ष दोन्ही टीमचा शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. कल्पेश कमबॅक करणार नाही तो कल्पेश कसला. बऱ्याचशा मॅच खऱ्या अर्थाने त्यांनी अशाच प्रकारच्या आपल्या टीमला जिंकून दिलाय. ज्या फलंदाजांना मोठे फटके खेळले होते, ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं गोलंदाजावरती प्रेशर त्यानं टाकलं होतं, त्याला बाद केल्यानंतर आता इथून फलंदाजांवरती प्रेशर टाकण्याचं काम करतोय गोलंदाज कल्पेश. 2 बॉल आणि आता 5 धावसंख्येची गरज. शेवटचे 2 बॉल 5 धावा. कमी गतीने टाकलाय ऑन साइडला योगेश दादा कांबेरे, त्या ठिकाणी चुकी करतात. झेल ड्रॉप. बॉल चाललाय सीमा पार. इथे आलाय चौकार. या मॅच मध्ये काय घडलंय? कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. हा चौकार तर आलाय आणि अगदी स्कोर आपण पाहतोय या ठिकाणी लेवल झालाय. जबरदस्त मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. काय हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट